विधान परिषद निवडणूक बिनविरोध, महायुतीनं अधिकचा आणि काँग्रेसनं उमेदवारच न दिल्यानं निवडणूक बिनविरोध. विधान परिषदेच्या निवडणुकीमधून काँग्रेसची माघार, अंबादास दानवेंना पाठिंबा. पुढच्या विधान परिषद आणि राज्यसभेवर केला दावा. लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आत्मा हरवलेल्या लोकांच्या मधून आवाज येतो का, काँग्रेसलाही सुनावलं. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. शिंदेच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर. बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज. सत्तेशिवाय संघटना चालवणं फार कठीण, मजबुरी नाही पण राजकीय परिस्थितीमुळे निर्णय. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंची न्यूज 18 मराठीला एक्सक्लुसिव्ह मुलाखत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये झिशान सिद्दीकींनी दाखल केला उमेदवारी अर्ज. झिशान सिद्दीकींना उमेदवारी मिळाल्यानंतर अमोल मिटकरींची खदखद. माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल याची तयारी होती, तर दादांसाठी हजारो पदं सोडण्यास तयार. अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे नाराजीच्या चर्चांना उधाण. मुंबईतील पायधुनी विषबाधा प्रकरणातील प्राथमिक पोस्टमार्टम अहवाल समोर. अहवालामध्ये मृत्यूचं कारण अजूनही पेंडिंग. अहवालाचा जे अधिकारी करणार अभ्यास. गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याची शक्यता. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास कोल्हापूर जिल्हा सर्किट बेंचकडून नकार. 4 मे रोजी संपणार गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत. आणि देशात एलपीजीचा 100% सुरळीत पुरवठा, तर व्यावसायिक गॅसचा पुरवठा 70%. देशात पेट्रोल आणि इंधनाचा साठाही मुबलक, केंद्र सरकारची माहिती. आता एक मोठी बातमी समोर येते. गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झालंय. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्हा सर्किट बेंच कडून हा नकार देण्यात आलाय. 4 मेला संपणार गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आणि त्यानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान 4 महिन्याने पुढे जाण्याची शक्यता आहे. एका बाजूला पुढे जाण्याची भूमिका आपली आहे असं मुश्रीफ सांगतायत. मग हे शक्य होणार? माझी तर क्लिअर कट भूमिका आहे. मुश्रीफ सोडून कुणाशी युती करा, मुश्रीफ आपल्याला भाजप कधी वाढू देणार नाहीत. आणि गोकुळमध्ये भाजपचं राजकारण का करायचं? सत्ता बसल्यानंतर आपण भाजप म्हणू, सत्तेसोबत आपण जी राष्ट्रीय सत्ता जे बसवणं ही माझं काळाची गरज आहे. याच्या गोकुळमध्ये माझं तर मत आहे की भाजप म्हणून आपण राहण्यापेक्षा सत्ता कशी स्थापन करता येईल आणि सत्तेसोबत कसं राहता येईल. कारण का गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि गोकुळ म्हणजेच राजकारण, म्हणजे एवढं मोठं गोकुळच्यावर चालते. आणि आता माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की मुश्रीफ साहेबांसोबत माझी कामं इच्छा नाही. खरं अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख, आमचे प्रमुख, पक्षाचे प्रमुख आदरणीय देवाभाऊंच्या पुढे आम्ही कोणत नाही. ते जे यानंतर एक मोठी बातमी समोर येते. नंदुरबार जिल्ह्यातून ही चिंताजनक बातमी आता समोर येते. ही मोठी बातमी आहे. नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले नमुने हे पॉझिटिव्ह आल्याची माहिती आता समोर आली आहे. तर पशुसंवर्धन विभागाने हे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले होते आणि ते आता पॉझिटिव्ह आले. 13 आणि 14 एप्रिलला नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्ममधल्या 150 ते 200 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. दरम्यान नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळपासच्या 6 पोल्ट्री फार्ममधल्या 1,40,000 कोंबड्या या नष्ट केल्या जाणार आहेत. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. त्यापूर्वी नवापूरला मोठ्या प्रमाणात
बर्ड फ्लू हल्ल्याचे घटना झालेल्या आहेत. साधारणतः किती पक्ष्यांचं याच्यामध्ये किंवा लागण झाल्याचं समोर आलं काय सांगणार? लागण जर आता आपल्याला जे रिपोर्ट आमच्याकडे आहेत त्यात जो 1,40,000च्या आसपास पक्षी जे आपण बाधित क्षेत्रामध्ये आहेत त्यांना लागण झालेली असू शकते. त्यांना आपल्याला प्राथमिकतेने नष्ट करणं आहे. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातून समोर येते. पुण्यामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणामधून तरुणीवर हल्ला करण्यात आलाय. 22 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला झाला. चंदन नगर परिसरामध्ये तरुणीच्या घरात घुसून आरोपीने चाकूने हल्ला केलाय. हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. उज्ज्वला देवी दोहरे असं हल्ला झालेल्या तरुणीचं नाव आहे. दिलीप राठोड असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. दिलीप राठोड फरार झालाय तर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे. अभिजित, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलाय, काय अधिकची माहिती? प्रियंका, हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो एकतर्फी प्रेमातून झालेला हल्ला आहे तरुणीवर. पुण्यातल्या चंदननगर भागातील ही घटना आहे. काल रात्री उशिरा 8 वाजता ही तरुणी एकटी घरी असताना तिचा जो जुना प्रियकर आहे त्याने हा सगळा हल्ला तिच्यावरती केलेला आहे. 22 वर्षीय ही तरुणी आहे. तर जो आरोपी आहे तो आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे. पुणे पोलिसात जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, खरं तर तगादा या तरुणाने लावला होता लग्नासाठी. या तरुणीचं लग्न देखील दुसऱ्या मुलाशी ठरलं होतं आणि हा सगळा एकतर्फी प्रेमाचा जो भाग होता त्यातून या तरुणीवरती आरोपीने जो आहे तो हल्ला केलाय. आता पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. पण चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काल रात्रीची ही घटना आहे आणि पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तरुणी या हल्ल्यात अतिशय गंभीर जखमी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. खासगी रुग्णालयात या तरुणीवरती उपचार झालेत. पण 22 वर्षाची ही तरुणी आहे आणि जुन्या प्रेम प्रकरणाच्या वादातून हा सगळा हल्ला या आरोपीने तरुणीवर केलेला पाहायला मिळतोय. प्रियंका. निश्चितच अभिजित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. ब्रेकिंग न्यूज आता समोर येते. ठाकरे विरुद्ध भविष्यामध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. त्यानंतर सुनेत्रा पवारांनीही त्यांचं कौतुक करत जी सुप्रिया सुळेंची इच्छा आहे तीच आमची इच्छा आहे असं स्पष्ट केलंय. तर रोहित, याही इलेक्शनला खूपसा इतिहास आहे जो सांगणं आज मला गरजेचं वाटत नाही. मागच्या वेळीस ही माझी तयारी इच्छा बिलकुल नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे. आणि मी पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या, मी पवार का म्हणते, नाही तर दुसरे कुठले तरी बाहेरचे पवार आणून म्हणतील आणि म्हणतील लढू नका. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. पण बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. दुसरा मतदारसंघ बघीन. यापुढे मी भविष्यात कोणत्याही पवारांच्या विरोधात लढणार नाही. पवार विरुद्ध पवार अशी लढाई आम्ही भविष्यात होऊ देणार नाही. खरं तर आपल्याला माहिती असेल तर मी नेहमीच जसे मी राजकारणामध्ये आले त्या तेव्हापासून मी सांगत आलेली आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनी अतिशय चांगली गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता निश्चय केला की पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊच देणार नाही आणि मी पण स्वतः पवारांच्या विरुद्ध लढणार नाही कोणत्याच. आणि त्यांचं वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि आम्हा सगळ्या कुटुंबाची सुद्धा तीच इच्छा आहे. पुढची बातमी आता पाहूयात. एकनाथ शिंदेंकडून मलाही शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर होती, मात्र मी देवेंद्र फडणवीसांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे असं म्हणत आमदार रवी राणांनी गौप्यस्फोट केलाय. दरम्यान राजकारणामध्ये आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या सोबत निष्ठेने राहील असं सांगितल्यानं रवी राणा म्हणालेत. दरम्यान त्यांनी बच्चू कडूंना देखील शुभेच्छा दिल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याची चर्चा. काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही शिवसेनेसोबत या. पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील. काही दिवसाआधी आशिषजी जयस्वाल आहे, शिवसेनेचे मंत्री संजयजी राठोड आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेजींनी सुद्धा मला मध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्ही शिवसेनेसोबत या. पण मी त्यांना सांगितलं होतं मी निष्ठेने देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच मी आपलं राजकीय शेवट जो आहे म्हणजे राजकारणामध्ये जर मी आहे तिथपर्यंत निष्ठेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबतच राहील.